डिअर स्टुडंट्स, आतापर्यंत आपले 6 चॅप्टर संपलेले आहेत आणि आपण आता नेक्स्ट चॅप्टर चालू करतो आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. तर मॉडर्न पिरियडिक टेबल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजेच आपण मराठीत म्हणतो आवर्त सारणे. मग तुमच्या विज्ञानाची जी काही लॅब होती, विज्ञान प्रयोगशाळा, त्याच्यामध्ये आवर्त सारणी नावाचा एक मोठा असा टेबल लावलेला होता त्या लॅबमध्ये. त्याच्यामध्ये बरेचसे एलिमेंट दिलेले होते. जेवढ्या मूलद्रव्यांचा शोध लावलेला होता तेवढे ते मूलद्रव्य त्या ठिकाणी राईट केलेले होते. तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघू आधी. इन दी अर्ली 19th century about 30 elements were known and were classified into 3 types on the basis of their physical properties as metals, non-metals and metalloids. म्हणजे 19व्या शतकात जवळजवळ 30 एलिमेंट आपल्याला माहीत पडले आणि त्याच्यामध्ये मग ते क्लासिफाईड करण्यात आले 3 टाईपमध्ये. एक होतं मेटल, दुसरं होतं नॉन मेटल आणि तिसरं होतं मेटॅलॉइड. असे 3 प्रकारचे ते ग्रुप करण्यात आले. जसं की आता एफी म्हणजे आयर्न कशामध्ये येईल तर मेटलमध्ये येईल, तो नॉन मेटलमध्ये येणार नाही. अशा पद्धतीने मग मेटॅलॉइड, मेटल आणि नॉन मेटलचे डिवायडेशन करण्यात आलं. त्यानंतर आहे मॉडर्न पिरियडिक लॉ. त्याचं स्टेटमेंट बघू. तर मॉडर्न पिरियडिक लॉ, दी फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. तर त्या जे काही एलिमेंट असतील त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आणि त्याचं जे काही फंक्शन असेल त्याच्या ॲटॉमिक नंबरनुसार हे डिटेक्ट करण्याचं काम काय करतं, मॉडर्न पिरियडिक लॉ करत असतो. मग मॉडर्नचा हा पिरियडिक लॉ होता. त्याच्यानंतर दुसरा सायंटिस्ट जो होता मेंडेलिव्स, त्याने सुद्धा एक लॉ तयार केला. दी फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पेरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. की त्याचं म्हणणं काय होतं की जसं मॉडर्नचं म्हणणं होतं की ॲटॉमिक नंबरनुसार त्याचं पिरियडिक फंक्शन हे वर्क करत असतं, परंतु मेंडेलिव्हचं म्हणणं काय आलं की त्याचं जे पिरियडिक फंक्शन असतं हे ॲटॉमिक मासवरती डिपेंड असतं आणि ॲटॉमिक मासनुसार ते वर्क करत असतं. त्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. दी मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज horizontal rows intersecting the vertical columns series to a number of boxes. तर व्हर्टिकल म्हणजे हॉरिझॉन्टल रोज असतील आणि व्हर्टिकल कॉलम असतील जे इंटरसेक्ट करतील एकमेकांना. दी हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. जे काही आडवे रोज आहेत त्यांना म्हटलं जातं पिरियड्स. अँड दी व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. आणि जे काही उभे कॉलम आहेत त्यांना म्हटलं जातं ग्रुप्स. देर आर 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स. तर या ठिकाणी 7 पिरियड असतात आणि
18 जे असतात ते ग्रुप असतात. म्हणजे व्हर्टिकल कॉलम किती असतील? 18 असतील आणि हॉरिझॉन्टल रो किती असतील? 7 असणार आहेत. तर पुढचा टॉपिक आहे ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज म्हणजेच ॲटॉमिक रेडियससुद्धा त्याला म्हटलं जातं. ॲटॉमिक रेडियस इज डिफाईन ॲज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ अ न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल ऑफ द ॲटम. म्हणजे जे काही सेंटर असेल आणि सेंटरपासून जो बाहेरचा शेल ऑफ ॲटम असेल यांच्या न्यूक्लियसमधलं आणि शेलच्या ॲटममधलं जे काही डिस्टन्स असेल त्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी त्या मॉलिक्युलची ॲटॉमिक रेडियस किंवा ॲटॉमिक साईज. त्या साईजवरती बरेचसे फॅक्टर्स हे अफेक्ट करत असतात. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.